नमस्कार, मी स्मिता साबळे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत आमच्या गेट टुगेदरच्या काही आठवणी शेअर करणार आहे। गेट टुगेदरला येण्यासाठी आमच्या काही शिक्षकांनी त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी सर्वांना येण्याचे आवाहन केले। सर्व ग्रुप सक्रिय होण्यासाठी या व्हिडिओचा उपयोग झाला। तब्बल 28 वर्षांनी आमची संपूर्ण 10वीची बॅच एकत्र आली। सर्वांना गेट टुगेदरसाठी येण्यासाठी प्रेरणा देणारे हे व्हिडिओज बनवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनापासून खूप खूप आभार। चला तर मग प्रत्यक्ष गेट टुगेदरचा अनुभव घेऊया। विद्या मंदिर राहुरीच्या शिक्षकांची बात हाय लय भारी। 1998 10वीची बात हाय न्यारी। विद्या मंदिर राहुरीच्या शिक्षकांची बात हाय लय भारी। आठवणींच्या फुलांनी मन आज पुन्हा बहरले। जिव्हाळ्याचा सुगंध रोज मनात दरवळावा। हसण्या मागच्या त्या भावना आजही आहेत जिवंत। आपल्या या स्नेहाचा थाळ असावा अनंत। 1998 10वीची बात हाय न्यारी। विद्या मंदिर राहुरीच्या शिक्षकांची बात हाय लय भारी। जुने ते दिवस जणू सोन्याची खाण। मैत्रीच्या नात्याचा वाटतो आम्हा मोठा अभिमान। अंगणातल्या सावलीत सुखाचा आज मिळे विसावा। जिव्हाळ्याचा हा सुगंध रोज मनाला दिसावा। 1998 10वीची बात हाय न्यारी। विद्या मंदिर राहुरीच्या शिक्षकांची बात हाय लय भारी। काळाच्या ओघातही नाते आपले कधी न तुटले। आठवणींच्या फुलांनी मन आज पुन्हा फुटले। बालपणाच्या त्या आठवणीत हरवून पुन्हा जाऊ। जीवनाच्या प्रवासातील हे सुखद गाणे गाऊ। 1998 10वीची बात हाय न्यारी। विद्या मंदिर राहुरीच्या शिक्षकांची बात हाय लय भारी। गेट टुगेदरसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे पूजन विद्या मंदिर शाळेचे सेक्रेटरी श्री अनुप शेठ बिहानी यांच्या हस्ते झाले। त्याचप्रमाणे विधिवत पूजा आमचे बॅचमेट गुरु श्री दिनेश आवटी यांच्याद्वारे करण्यात आले। 17 मे 2026 रोजी आमचा हा गेट टुगेदरचा सोहळा यशस्वीरित्या पार पडला। सगळ्यात आधी गुरुजनांचे औक्षण करण्यात आले आणि फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले। राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। भग्नकराया भग्नकराया विघ्नेश्वर गणपति मगतो। विघ्नेश्वर गणपति मगतो। पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड
उल्हासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. सर्वांनी टाळ्याचे गजरात आपल्या आदरणीय सर्व पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा, निशेष जाड्या पहा, निशेष जाड्या पहा. दीप प्रज्वलन झाल्यानंतर सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांना एक छोटेसे गिफ्टही देण्यात आले. या गेट टुगेदरचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सर्वजण जवळपास 98% पहिली ते 12वीपर्यंत विद्यामंदिर शाळेत एकत्र शिकलो आहोत. त्यामुळे आमच्या या स्नेहमेळाव्यासाठी पहिली ते 12वीपर्यंत आम्हाला घडवणाऱ्या शिक्षकांना आम्ही आदरपूर्वक आमंत्रित केले होते. या प्रसंगी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती आम्ही मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. गुरूंचे आशीर्वाद हेच आमच्या यशाचे खरे बळ आहे. आज आम्ही आयुष्यात ज्या ठिकाणी आहोत त्यामागे आमच्या शिक्षकांचे संस्कार, ज्ञान आणि परिश्रम यांचा मोठा वाटा आहे. आज आम्हा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदावर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना बघून आमच्या गुरुजनांना अतिशय आनंद वाटला. आज त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेल, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. केम हॉस्पिटल, बिर्ला हॉस्पिटल या ठिकाणी स्पेशलायझेशन कार्डियक ICUजमध्ये मी काम केलं आहे, ट्रोमा ICUमध्ये काम केलं आहे आणि 2012 ते 2026 या 14 वर्षात मी सोलापूर या ठिकाणी शिफ्ट झाले आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सेटअपमध्ये मी काम करत आहे नर्सिंग ऑफिसर म्हणून. पांढऱ्या फुलांचा गंध आजही आपल्या काळजात राहिलाय. विसरले असले नाव झाडाचे तरी सुरुवात मात्र ताजी आहे, सुवास मात्र ताजा आहे. तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणींची सोबत हाच मोठा वाटा आहे. आता माझे जेवढे पण फ्रेंड्स आहेत, सुराना, दळे, दायमा, म्हणजे कधी माझ्या वडिलांची इतक्या वेळा ट्रान्सफर झाली आहे. माझं शालेय जीवन हे नेहमी असं थोडं झालेलं आहे. फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये एक शाळेचा जो अनुभव आहे तो फक्त विद्यामंदिर प्रशाला हाच आहे, दुसरा कोणताच नाही आहे. याच्या व्यतिरिक्तही इथे जेवढेही ब कड याच्यामध्ये जेवढेही माझे फ्रेंड्स जमलेले आहेत, मी प्रयत्न करेल की प्रत्येकासोबत मी संवाद साधेल. First of all, I welcome you on behalf of all teachers. Thank you for inviting us here. आज 28 वर्षानंतर हा प्रसंग येतोय, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आम्ही वेल बिगन वापरून तसं नदीचा जो गुण आहे ना, आणि शिवाय नदी सगळ्यांना स्वच्छ करत जाते, मग आपणही तसं संकट येतील, अडचणी येतील, न डगमगता न घाबरता आज जसे आहात, परत 5 वर्ष जेव्हा एकत्र भेटून आपण, तर असाच उत्साह चेहऱ्यातून दिसला पाहिजे. तुमच्या हसण्याने, अशा उत्साहाने आमचा आनंद वाटतो. आज पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मासाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या सरस्वती मंदिरामध्ये तुमच्या गुरुजनांचा गौरव केला, सन्मान सोहळा केला. यासारखी भाग्याची गोष्ट नाही आणि त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद. त्या दिवशी सचिन माझ्या घरी आलेल्या दारात म्हणला, सर्वांच्या लाडक्या मॅडम. आणि आजही काही विद्यार्थिनी मला म्हणाल्या की तुम्ही सगळ्यांच्या लाड. अरे मी लाडकी नाही, तुम्हीच मला लाडकं बनवलं. आणि भव्य दिव्य असा सोहळा तुम्ही आयोजित केलेला आहे. या अगोदरचे झालेले आहेत, परंतु या सम नाही. हा कार्यक्रम जसा झालेला आहे तसे कार्यक्रम या अगोदर झालेले नाही. सर्व 40 ओलांडलेले माझे तरुण मित्र, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, 10 वाजता बेल झाली आणि तुम्ही तरुण मंडळी सगळी गेटच्या बाहेर गेली.
येताना तुम्हाला काही सूचना दिल्या, आम्हाला पुढे उभं केलं, आमचं औक्षण झालं, स्वागत केलं आणि फुलाचं उधळण केलं. बहारो ऐकलं ना, अगदी ते फिलिंग झालं. अरे आपण किती जुन्या काळात गेलो, आता पुन्हा नवरदेव झालो. खूप आनंद वाटला. त्याबरोबर नाश्ता करण्याच्या वेळेसच जेव्हा एंट्री केली आम्ही, तेव्हा खरोखर मनापासून वाटलं की आपण आता 28 वर्ष मागे गेलेलो आहे. कारण तुमची ही तयारी, तुमचं आदरातिथ्य, हे सगळं पाहून भारावल्यासारखं झालं आणि पुन्हा भूतकाळात जाणं झालं. प्राचार्य शिंदे सर यांचे भाषण झाल्यानंतर विद्यार्थी सत्कार आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. स्नेहभोजन झाल्यानंतर RJ प्रसन्न यांनी मुलांचे आणि मुलींचे वेगवेगळे गेम्स घेतले. या गेम्समुळे या कार्यक्रमाची शोभा अजूनच वाढली. दिवसभरात झालेल्या भेटीगाठी, गप्पा गोष्टी, विचारांची देवाणघेवाण आणि खूप साऱ्या आठवणी प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळाच उत्साह आणणार आहे, यात शंका नाही. आज 28 वर्षांनी पुन्हा एकदा विद्यार्थी होऊन सर्व गेम्सचा आनंद या शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अनुभवला. सगळे गेम्स खेळून झाल्यानंतर व्यवस्थापन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. आज आम्ही आयुष्यात ज्या ठिकाणी आहोत त्यामागे आमच्या शिक्षकांचे संस्कार, ज्ञान आणि परिश्रम यांचा मोठा वाटा आहे. हा कार्यक्रम अतिशय सुंदर, अविस्मरणीय असा घडवून आणणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला मदत करणारा आमचा बॅचमेट सचिन कुसळकर याचेही मनापासून खूप खूप आभार. मित्रांनी आठवणी दिल्या, पण या आठवणी घडवण्याचे काम आमच्या शिक्षकांनी केले. या सुंदर क्षणांसाठी सर्व गुरुजनांना मनपूर्वक प्रणाम. विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या क्लासरूमला भेट दिली, तेथे बेंचवर बसून फोटोज काढले आणि आपल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.